धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री तुळजाभवानी मंदिरात परशुराम पाळणा कार्यक्रम संपन्न। मुरुम तारीख 7 येथील तुळजाभवानी मंदिरात दिनांक 7 वार सोमवार रोजी 5व्या माळेला श्री परशुराम पाळणा कार्यक्रम असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। मुरुम येथील छत्रपती संभाजीनगर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील श्री मातंगी देवी देवस्थान येथून वाजत गाजत पाळणा मंदिरात पोहोचल्या। मंदिर सभागृहात असंख्य महिला भगिनी पोत घेऊन असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत विधिवत पूजनाने पाळणा कार्यक्रम संपन्न झाला। शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त मंदिराला विद्युत रोषणाईने सजविण्यात आले आहे। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। सेवेकरी पुजारी धनराज घोडके, अशोक घोडके, रोहित घोडके, गणेश घोडके, महादेवी घोडके यात्रा महोत्सवास सहकार्य लाभते। मंदिर व श्री देवी स्थापनाबाबतची माहिती मल्लीनाथ मुतकन्ना यांनी दिली। ही आमची देवीची परंपरा आहे, आजपासून 52 वर्षापासून सुरू आहे आणि मूळ देवीची जी स्थापना आहे ते पहिल्यापासून आहे आणि आमच्या गावात टोटल 5 देव असतात। पहिला अंबाबाईचं देव, दुसरा सिद्धरामेश्वर देव आणि तिसरा मातंगी देवी, चौथा ठेवतो आणि 5वा किसान चौक। अंबाबाई मंदिराची स्थापना केव्हापासून आहे? अंबाबाईच्या पूर्वीपासून आहे, फार पूर्वीपासून आहे। सेवेकरी वगैरे कोण आहे? सेवेकरी ते घोडके म्हणून आहे, बाजीराव घोडके होते, आता त्यांचा मुलगा धनु घोडके आहे। नवरात्र निमित्त काय कार्यक्रम लागतात? नवरात्र निमित्त 5व्या दिवशी माळ पडते। माळ पडल्यावर परशुची पूजा होती आणि परशुची पूजा झाल्यावर यात्रा चालू होती। म्हणजे 5व्या दिवशी पाळणा संपन्न? हा, पाळणा 5व्या दिवशी पाळणा संपन्न। एक मातंगी देवीची येते आणि एक संभाजीनगर येते। 2 परशुरामाची पाळणे आज इथं अंबाबाईच्या घातली जाते। माझं नाव मल्लीनाथ काशीराम मुतकन्ना, राहणार मुरुम, मुतकन्ना गल्ली मुरुम। धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।